हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. हे सच्चिदानंद स्वरूप याच्यावर आतापर्यंत आपण बरंच विवेचन केलं, सत झालं, आणि आपण चितवर आता आलेलो आहोत. चित हे जे तत्व आहे त्या तत्वाची दोन अंग आहेत, एक जाणीव आणि दुसरी नेणीव. शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव अशी त्या तत्वाची दोन अंग आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही किंवा तुम्हाला कुठेही हे ऐकायलाही मिळणार नाही, पुस्तकातही मिळणार नाही. कारण जीवनविद्येने हे जे सांगितलेलं आहे, नेणीव नावाचा जो प्रकार, हा नेणीव नावाचा प्रकार तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही, वाचायलाही मिळणार नाही. पण ही नेणीवच फार महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्याचा अर्थ जाणीव महत्वाची नाही असं नव्हे. जाणीव आणि नेणीव दोन्ही मिळून जे आहे ते महत्वाचं आहे, म्हणजे चित्त. म्हणून हे जे चित्त तत्व जे आहे हे आपल्याला जर नीट समजावून घ्यायचं असेल तर जाणीव आणि नेणीव म्हणजे शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव हे आपण समजून घेतलं पाहिजे. शुद्ध हा शब्द महत्वाचा आहे, कारण पुढे आपण जेव्हा जाऊ तेव्हा हे शुद्ध आहे ते अशुद्ध कसं होतं ते आपल्याला नंतर पाहायचं आहे. पण आता सध्या शुद्ध हा शब्द मी वापरतो, याचं कारण शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे जीवनाच्या दृष्टीने. आणि ज्याला आपण विश्व असं म्हणतो, ब्रह्मांड असं म्हणतो, अनंतकोटी ब्रह्मांड वगैरे वगैरे म्हणतो, हे सर्व जे अनंतकोटी ब्रह्मांड किंवा विश्व किंवा जग ज्याला आपण म्हणतो ते सच्चिदानंद स्वरूपाचं प्रगटीकरण आहे. म्हणजे तुम्ही सच्चिदानंद स्वरूप कुठेही जरी पाहिलं ते तुमच्या ते प्रतीतीला येतं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. म्हणून सच्चित आणि आनंद याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असेल, आणि कमी जास्त असतंच, आणि कमी जास्त असलंच पाहिजे. कारण सच्चित आनंद याचं जे निर्णायक प्रमाण आहे, म्हणूनच जगामध्ये विविधता आहे. आपण म्हणतो विविधता वेगळी आणि विषमता वेगळी. विषमता माणूस निर्माण करतो आणि विविधता हे भगवंताचं ऐश्वर्य असतं, हे परमेश्वराचं ऐश्वर्य असतं. म्हणून विविधता, जगामध्ये विविधता आहे. तुम्ही पाहाल तिथे विविधता आहे. म्हणजे मनुष्य प्राणी जर घेतला तर एक मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा विविधता कितीतरी. पक्षी घेतले तर निराळे पक्षी, त्यांच्यामध्ये किती विविधता. नंतर जलचर प्राणी, म्हणजे जगामध्ये आपण ज्याला चर आणि अचर असं म्हणतो, हे सगळं जर आपण पाहिलं तर हे कसं निर्माण झालं, त्याचं मूळ स्वरूप काय, सच्चिदानंद. म्हणजे सतचं प्रमाण, चित्तचं प्रमाण आणि आनंदाचं प्रमाण हे जेव्हा व्हेरी होतं, म्हणजे बदलतं, तेव्हा त्याच्यामुळे त्याचं रूप पण बदलतं. आणि म्हणून जगामध्ये हे जे विश्वरूप आहे किंवा जगामध्ये आपण ज्याला जग या रूपाने म्हणतो, जगरूप, विश्वरूप, ब्रह्मांड, अनंतकोटी ब्रह्मांड वगैरे वगैरे आपण जे म्हणतो, ते त्या विराट सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्तीचा आणि तो विकास आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विकास आहे म्हणजे विस्तार आहे. तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. जग म्हणजे काय, विश्व म्हणजे काय, त्या परमेश्वरी तत्वाचा विस्तार आहे. आणि परमेश्वरी तत्व म्हणजे काय, चैतन्य शक्तीचा विराट सागर. ती चैतन्य शक्ती कशी आहे, सच्चिदानंद स्वरूप. म्हणून जगामध्ये सर्व ठिकाणी विविधता आहे. आणि ही जी विविधता आहे याला विषमता म्हणत नाही. ही विविधता हे त्या परमेश्वराचं ऐश्वर्य आहे. ईश्वराचं ऐश्वर्य म्हणजे विविधता. आणि माणूस ज्याला विषमता निर्माण करतो
तेव्हा त्या विषमतेमध्ये विष असतं. म्हणून आपण जर पाहिलं तर आपल्या हिंदुस्थानामध्ये वर्णाश्रम म्हणतो आपण, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे आपण, त्यात निन्या जाती आहेत. तर जाती म्हणजे काय, ब्राह्मणामध्येच कितीतरी जाती आहेत, क्षत्रियामध्येच किती जाती आहेत, वैश्यामध्ये कितीतरी जाती आहेत आणि शूद्रामध्येही जाती आहेत. म्हणजे ज्याला आपण उपजाती म्हणतो, पोट जाती म्हणतो, त्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे वर्णामध्ये जाती आहेत, पोट जाती आहेत, उपजाती आहेत आणि प्रत्येक जातीमध्ये पुन्हा असा असा प्रकार आहे. आणि हा जो प्रकार आपण जर पाहिला तर ह्याच्यामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे, ही विषमता माणसाने निर्माण केली. विविधता आणि विषमता ह्याच्यातला फरक जाणून घेतला पाहिजे. कारण विविधतेमध्ये जो आनंद आहे, विषमतेमध्ये दुःख आहे. म्हणून कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. की जग हे विष्णुमय आहे. म्हणजे विष्णू ज्याला आपण म्हणतो, विष्णू म्हणजे काय, विष, टू एंटर. विष हा शब्द संस्कृत आहे. विष टू एंटर, आम्ही लहानपणी जे पाठ केलं होतं ना, विष टू एंटर, विष टू एंटर. तर विष टू एंटर म्हणजे प्रवेश करतो. विष म्हणजे प्रवेश करतो. कशामध्ये, अणुरेणूमध्ये सुद्धा जो प्रवेश करतो, इतका सूक्ष्म आणि आकाशा इतका व्यापक असा जो तो विष्णू. विष्णू म्हणजे आपण म्हणतो 4 हाताचा, तो विष्णू नव्हे. विष्णू म्हणजे जो अणुरेणूमध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो, वास करू शकतो. त्याच्याही पलीकडे जे सूक्ष्म आहे त्याच्यामध्ये तो वास करू शकतो आणि आकाशापेक्षा सुद्धा तो व्यापक आहे. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाणे दुरी सारून. म्हणजे इकडे गगनाचे प्रावरण म्हटलंय, म्हणजे गगन ज्याला आपण म्हणतो त्याला सुद्धा झाकेल असं हे तत्व आहे. म्हणजे इतकं ते व्यापक आहे आणि अणुरेणूमध्ये सुद्धा ते प्रवेश करून वास करतं, इतकं ते सूक्ष्म आहे. आणि म्हणून त्याला विष्णू असं म्हणतात. पण आपण विष्णू म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर 4 हाताचा विष्णू येतो आणि सगळा गोंधळ होतो. या परमार्थामध्ये हाच गोंधळ आहे की देव म्हटला, ईश्वर म्हटला, परमेश्वर म्हटला, भगवान म्हटला की आपल्या डोळ्यासमोर निरनिराळे देव येतात आणि निरनिराळे देव येतात ना, त्यामुळे आपला सगळा घोटाळा होतो. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचाही घोटाळा होतो, जीवनात घोटाळा होतो, जगामध्ये घोटाळा होतो, समाजामध्ये घोटाळा होतो आणि सर्वत्र गोंधळ वाचतो. म्हणून जीवनविद्येने या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की तुम्ही जो परमेश्वर समजता आणि मानता तसा तो प्रत्यक्षात नाही. लहान मुलांना आपण कसं समजावून सांगतो एखादी गोष्ट, अजून उदाहरण बागुलबुवा. अरे बागुलबुवा प्रत्यक्षात काही नसतो, पण मुलाला तो गप्प राहावा म्हणून आपण काय करतो, तो गप्प राहावा म्हणून त्याला बागुलबुवा दाखवतो. उगाच काहीतरी एखादं काळं फडकं एक काठीचं आहे त्याला लावून दाखवतो, ते फडकं त्या काठीला गुंडाळायचं आणि काळोखात त्या मुलाला दाखवायचं, बघ तो बागुलबुवा तिकडे आहे, मग तो तुला मारेल. मग ते मूल गप्प राहत. म्हणजे बागुलबुवा ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तिकडे बागुलबुवा नावाचा प्रकारच नाही, पण मुलाला ती भीती दाखवलेली. थोडाफार असाच इथे प्रकार आहे. किंवा लहान मुलं जेव्हा भातुकलीचा खेळ खेळतात, लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात की नाही, त्या भातुकलीच्या खेळामध्ये त्यांचा देवही काल्पनिक असतो, त्यांचा नवरा बायको हे सगळं काल्पनिक असतं आणि त्यांनी संसार तिकडे मांडलेला असतं, सगळं तिकडे असतं. म्हणजे आपण मोठी माणसं जे करतात ना, ती लहान मुलं तशीच तशी करतात. हा ही देवखोरी बरं का, हा इथे देव आहे बरं का, आणि आता आपल्याला लग्न लावलं पाहिजे बरं का, मग वधू आणि वर आणा वगैरे वगैरे आपण करतो. पण तो भातुकलीचा खेळ असतो, कळलं की नाही, त्यात खरं काहीच नसतं. तसं आपल्या साधू संतांनी थोडंसं भातुकलीसारखं केलेलं आहे की तुम्हाला आणि एकदम असा हा परमेश्वर म्हणजे जो आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आणि
अत्यंत सूक्ष्म म्हणजे अणुरेणूमध्ये सुद्धा जो प्रवेश करू शकतो असा परमेश्वर सर्वसाधारण माणूस त्याची कल्पनाही करू शकत नाही, त्याचा विचारही करू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी संतांनी म्हणा किंवा आपल्या ऋषीमुनीने जी थोडीफार व्यवस्था केली ती म्हणजे आपण ज्याला मूर्ती म्हणतो, ती मूर्ती म्हणजे एक ती व्यवस्था आहे. व्यवस्था कसली आहे की बाबा तुला नाही ना पाहता एवढा मोठा देव, मग सध्या तू इथे पहा. म्हणजे एक प्रकारे तो बागुलबुवा सारखा प्रकार आहे. किंवा एखाद्या वाहतुकीच्या खेळामध्ये जसं बाहुली असते किंवा देव असतात, तसं आपण सुद्धा मंडळी मोठेपणी बाहुलीचा खेळ खेळतो. बाहुलीचा खेळ आपण मोठेपणी खेळतो. आम्ही अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला मला वाटतं न्यू जर्सीला ना, तर न्यू जर्सीच्या एका देवळामध्ये आणि त्या ठिकाणी इतकी म्हणजे त्या निन्या बावल्याच म्हणा ना अशा भिंतीवर लावलेल्या होत्या. देव म्हणून देव म्हणून अशा त्या बावल्या त्या ठिकाणी लावलेल्या होत्या. आम्ही बघितल्यानंतर मनामध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं की अमेरिकेमध्ये असा प्रकार पाहायला मिळतोय, ह्याचंच मला आश्चर्य वाटलं. तर सांगायचा मुद्दा असा, ह्या बावल्या आहेत पण लहानपणी मुलाला ते ठीक असतं, पण आपण लहान कायम राहतो का? आपण आता मोठे होतो. आता मोठे झाल्यानंतर मग आपल्याला परमेश्वर म्हणजे काय, त्याचं रूप काय, त्याचं स्वरूप काय हे आपण जर लक्षात घेतलं नाही आणि त्या बावली आपण लहानपणी खेळतो तसंच जर आपण मोठेपणी जर करायला लागलो तर आज जी परिस्थिती जी गंभीर झालेली आहे की देवाधर्माच्या नावाखाली नाना तऱ्हेची कर्मकांड, नाना तऱ्हेचे प्रकार, नाना तऱ्हेचे पूजेचे प्रकार, मग अभिषेक काय, एकादशण्या काय, लघुरुद्र काय, अमुक काय तमुक काय, हे सगळं जे कर्मकांड निर्माण झालं याचं कारण का की ती मूर्ती आपण जी मांडतो किंवा म्हणतो ती मूर्ती म्हणजे प्रतीक आहे हे आपण विसरतो. आणि आपल्याला असं वाटतं ही मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे. आणि मग प्रत्यक्ष देवा म्हटल्यानंतर मग आता या देवाला प्रसन्न करून घेतलं पाहिजे, त्याचा कोप टाळला पाहिजे, मग अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, आणि हे सगळं कर्मकांड तिकडे निर्माण झालं. हे मी काय सांगतोय की परमेश्वर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते डोळ्यासमोर आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. म्हणजे परमेश्वराचं वर्णन कसं केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी? सत्य, तो सत्य आहे म्हणजे तो सतत आहे, अखंड आहे, तो कधी नाही असं होत नाही, म्हणून तो सत्य आहे. झालं. सत्य ज्ञान, ज्ञानच स्वरूप आहे म्हणजे जाणीव स्वरूप आहे. सत्य ज्ञानानं आनंद स्वरूप आहे म्हणजे आनंद स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण म्हणजे तो किती व्यापक आणि किती सूक्ष्म आहे की गगनापेक्षा सुद्धा तो व्यापक आहे. गगनाला सुद्धा जो आवरण घालू शकतो इतका तो व्यापक आहे. गगनाचे नाही रूप, त्याला रूप नाही, त्याला गुण नाही, नाही रूप गुण वर्ण जेथे, आणि त्याला रंग पण. असा परमेश्वर मी डोळ्यांनी पाहिला असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारोनिया. पाहिला कसा ते पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पाहता पाहता पाहणं दूर सारलं आणि पाहिलं. म्हणजे पाहणं दूर सारायचं आणि पाहायचं हे कसं शक्य आहे? म्हणजे पाहणं दूर सारायचं आणि पाहायचं हे कसं शक्य आहे? पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी कसा हरी पाहिला, आणि हरी म्हणजे कसा, मगाशी वर्णन केलेला हरी सत्य ज्ञानानंद, असा हरी मी पाहिला कसा, डोळे भरून पाहिला. आणि असा डोळे भरून हरी मी पाहिला. तो कसा पाहिला की त्यात पाहता पाहणे दुरी सारून, की पाहता पाहता पाहणं दूर सारलं आणि पाहिलं. पण तुम्ही म्हणा हे कसं काय? हे जे आहे ना ह्याला राजविद्या राजगुह्य म्हणतात. आपण ज्याला राजविद्या राजगुह्य म्हणतो भगवद्गीतेमध्ये, आणि तो विषय आहे राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षम अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमम अव्यम्यम असं म्हटलेलं आहे. की हा परमेश्वराचं ह्याचं जे वर्णन केलेलं आहे राजविद्या,
हे समजावून घेण्यासाठी जी विद्या, त्याला राजविद्या असं म्हणतात. ही राजविद्या तू समजून घे. कारण का, हे जे मी काही सांगतो आहे की त्याचं मी आता तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी वगैरे वगैरे, हे जर तुला नीट समजावून घ्यायचं असेल तर हे राजविद्या राजगुह्य आहे, हे तू लक्षात घे. राजविद्या राजगुह्यम म्हणजे सर्व विद्यांचा राजा. हे अध्यात्म विद्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, सर्व विद्यांचा राजा. आता जगामध्ये विद्या किती आहेत? अनेक विद्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा राजा कोण? अध्यात्म विद्या. राजविद्या राजगुह्यम. जगामध्ये सिक्रेट्स पुष्कळ आहेत, पण त्या सिक्रेट्सचं ही सिक्रेट म्हणजे हे राजगुह्यम आहे. हे अत्यंत पवित्र आहे. हे जे गुह्य गुह्य ज्याला आपण म्हणतो, की जे गुह्य आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला अनुभवाला येतं की ते अत्यंत पवित्र आहे, अत्यंत उत्तम आहे. प्रत्यक्षम अवगमम म्हणजे ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याप्रमाणे, पाहता पाणी दुरी सारून या, प्रत्यक्षम अवगमम धर्म्यम, असं त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते अव्यम म्हटलेलं आहे. म्हणजे व्यय होत नाही, म्हणजे ते कधीही खर्ची पडत नाही, म्हणून उलट त्याचा विस्तारच होत जातो. असं हे जे तत्व आहे, त्या तत्व समजावून घेण्यासाठी जी विद्या, त्या विद्याला अध्यात्म विद्या असं म्हणतात. हे राजविद्या राजगुह्य म्हणून जे म्हटलेलं आहे, हे समजावून घेण्यासाठी म्हणजे राजगुह्य समजून घेण्यासाठी आपल्याला जी विद्या लागते ना, त्याला राजविद्या असं म्हटलेलं आहे. अशी ही राजविद्या ही फक्त सद्गुरू सांगू शकतात, बाकी कोणी सांगू शकत नाही. बाकीच्यांना हे सांगता येणार नाही, कारण हा विषय जो आहे हा पूर्वीपासून गुप्त असा सांगितलेला आहे. पूर्वीपासून हा विषय गुप्त. गुप्त म्हणजे काय? मुद्दाम तो गुप्त ठेवलेला नाही, तर तो गुप्त आपोआप राहिलेला आहे, कारण तो कठीण आहे म्हणून. एखादी गोष्ट, आता आपण म्हणतो कैलास पर्वत किंवा एव्हरेस्ट शिखर जे आहे, ते एव्हरेस्ट शिखरवर कोण जातात? अगदी थोडी माणसं जातात. कोट्यावधी नव्हे अब्जावधी माणसं आहेत, पण एव्हरेस्ट शिखरावर कोण जातात? अगदी हाताच्या बोटावर मोडण्या इतके लोक तिकडे आतापर्यंत पोचू शकलेले आहेत. एवढ्या अब्जावधी लोकातून, म्हणजे कोट्यावधी म्हणत नाही, अब्जावधी. कारण का, तिथे जाणं कठीण आहे. अनेक अडचणी संकट यांना तोंड देत 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 तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं असतं. हे जसं कठीण आहे ना, तसं हे सुद्धा कठीण. हे राजविद्या राजगुह्यम पवित्र वगैरे जे म्हटलेलं आहे, ते जरी खरं असलं तरी तिथपर्यंत पोचेपर्यंत आपल्याला जी साधना करावी लागते, ती साधना कठीण असते आणि म्हणून ती सर्वसाधारणपणे शिकविली जात नाही. भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही राजविद्या मी तुला आता सांगतो आहे ना, ही पूर्वी मी इक्ष्वाकूला सांगितली, सूर्याला सांगितली, मनुला सांगितली. मी वाटेजाला सांगत नाही, अधिकार पाहून मग मी सांगतो. आणि आता मी तुला सांगतोय, म्हणजे अर्जुनाला सांगतोय, मी आता तुला सांगतो. हे का सांगितलं? कारण कठीण. आणि हे कठीण किती आहे मी आता सांगितलं. एव्हरेस्टवर जाणं जसं कठीण आहे, तसं हे कठीण आहे. ही साधना कठीण. कठीण काय आहे तर, आपण नदीमध्ये आपण पोहतो. आता पोहण्याचे दोन प्रकार आहेत. प्रवाहात पडल्यानंतर पोहत जाणं. प्रवाहात पडला, नदीच्या प्रवाहात पडला, आता पडल्यानंतर तो पोहतो. ज्याला पोहता येतो ना, तो पोहतो. आणि ज्याला पोहता येत नाही, तोही गटाणा खात खात पण वाहत जातो. पण त्याला पोहणं म्हणत नाही, तो वाहत जातो. वाहत जाणं वेगळं आणि पोहणं वेगळं. तर नदीच्या प्रवाहामध्ये जो पडतो तो वाहत जातो, ज्याला पोहता येत नाही. पण ज्याला पोहता येतं ना, तो पोहत पोहत पण नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जातो. हे सोपं असतं. नदीच्याच प्रवाहाच्या दिशेने पोहत पोहत जाणं हे सोपं असतं. पण नदीच्या उगमाकडे उलट दिशेने जर तुम्ही पोहायचं ठरवलं तर काय होईल? तुम्ही पोहू शकणार नाही, तुम्हाला कठीण जाईल. उगमाच्या दिशेने जर तुम्ही पोहायचं ठरवलं तर तुमची दमछाट एवढी होईल की तुम्ही ते पोहू शकणार नाही.
तसं ही राजविद्या राजगुह्य जे आपण म्हटलेलं आहे की ही जी विद्या आहे राजविद्या, जर तुम्हाला राजगुह्यापर्यंत पोचायचं असेल तर ही राजविद्या जी आहे ही राजविद्या ही कठीण आहे आचरणात आणायला, अभ्यास करायला. किती कठीण आहे की उलट प्रवाहामध्ये नदीच्या उलट प्रवाहामध्ये पोहणं हे जितकं कठीण आहे तितकं इथेही कठीण आहे. म्हणून हा अभ्यास ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला नाही किंवा तो गुप्त ठेवला असं काय नाही. भगवंतानी सुद्धा भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख केला, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उल्लेख केला, तुकाराम महाराजांनी उल्लेख केला, एकनाथ महाराजांनी उल्लेख केला, नामदेव महाराजांनी उल्लेख केला. जवळजवळ सगळ्या संतांनी या राजविद्या राजगुह्य ज्याला आपण म्हणतो त्याचा उल्लेख कमी जास्त प्रमाणामध्ये केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या ग्रंथामध्ये तो विषय मांडलेला आहे. पण तो समजणार नाही कारण तो सद्गुरूकडून शिकलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूचं वर्णन प्रत्येक अध्यायामध्ये जे सांगतात त्याचं कारण हे आहे की हे तुला सद्गुरूशिवाय समजणार नाही, म्हणून हे तू सद्गुरूकडून समजून घे. आता हे कठीण आहे म्हणजे ते जमणार नाही असं नाही, प्रयत्न केला ना की सगळं जमतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. की कुठली गोष्ट जरी असाध्य असली ना तरी सुद्धा जर अभ्यास केला, प्रयत्न केला. तुकाराम महाराज सुद्धा प्रयत्नवादी होते, लोक समजतात असे दैववादी संत नव्हते. तुकाराम महाराजांनी किती अभ्यास केला होता. तुकाराम महाराजांचा अभ्यास जर सांगायचा झाला ना तर आपली शेंडी झाडाला बांधली, भंडारा डोंगरावर किंवा भामनाथ डोंगरावर जाऊन बसायचे, शेंडी फांदीला बांधायचे. कारण का अभ्यास करता 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 झोप येईल, साधना करता करता झोप येईल, आणि झोप आल्यानंतर आपल्याला झटका बसला पाहिजे म्हणून शेंडी झाडाला बांधली. म्हणजे झोप आली तर ती मोडली पाहिजे. आणि इतका त्यांनी अभ्यास करून साक्षात्कार करून घेतला. म्हणून 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे फार महत्वाचं आहे की म्हणजे अगोदर ते साधना करत होते, पण ते साधना करता 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 त्यांची प्रगती होता 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 मग जो साक्षात्कार जेव्हा त्यांना झाला ना तेव्हा त्याचं ते वर्णन असं करतात, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. कळलं की नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर शेवटी साक्षात्कार झाला तो शेवटचा दिवस तेवढाच महत्वाचा नाही, त्याच्या अगोदर सगळा जो प्रयत्न केलेले आहेत आणि जे अभ्यास केलेला आहे ते सर्व जमेला घेतलं पाहिजे. नाहीतर वीज चमकते तसा साक्षात्कार असं नाहीये. तर आपण आता उदाहरण एक घेतलं, एक दगड आहे आणि तो फोडायचा झाला तर एक घाव घातला फुटला नाही, दुसरा घातला फुटला नाही, आणि जेव्हा 11वा घाव घातला तेव्हा फुटला. म्हणजे पहिले जे घाव घातले ते काय फुकट गेले नाहीत, ते 10 घातले तेव्हा 11व्या घावाला तो दगड फुटला. तसं आपण ज्यावेळेला प्रयत्न करतो आणि प्रयत्नामध्ये तुकाराम महाराजांनी तीव्रतेने जेव्हा प्रयत्न केले, म्हणजे शेंडी झाडाला बांधून, हा जो प्रयत्नाचा शेवटचा भाग, त्या ह्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये त्यांना साक्षात्कार झाला. की ज्या वेळेला त्यांनी अशा तऱ्हेने अभ्यास केला. सुरुवातीला अभ्यास त्यांनी तसा केला नाही, सुरुवातीला साधारण अभ्यास केला. मग पुढे पुढे अभ्यास करता करता त्यांना कळलं की आता अभ्यासाला आपण जोरात केला पाहिजे, आणि मग त्यांनी हा अभ्यास केला. आणि 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. हा निराकार शब्द महत्वाचा आहे. आपण समजतो तसा विठोबा भेटला नाही तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांना जो साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला तो निराकार होता. आणि निराकार होता म्हणजे कसा होता, सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते, असा तो निराकार विठोबा म्हणजे हरी, त्याचा साक्षात्कार तुकाराम महाराजांना झाला. म्हणजे अभ्यास तुकाराम महाराजांनी किती केला. म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकाम, की अभ्यास केल्याशिवाय आणि कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. नशिबाने आपण म्हणतो नशीब नशीब नशीब, तर नशीब हे
आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर उगवत नाही. प्रयत्न मनुष्य जेव्हा करतो तेव्हा त्याच्या वाट्याला येतं ते खरं नशीब असतं. आणि म्हणून प्रयत्न सुद्धा योग्य दिशेने केले पाहिजे. म्हणून प्रयत्नवादाला जीवनविद्येने फार महत्वाचं स्थान दिले की तुम्हाला जर विकास साधायचा असेल तर प्रयत्नवाद पाहिजे. म्हणून जीवनविद्येची व्याख्या अशी आहे की वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरी विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवन. मग जीवनविद्येमध्ये विकासवादाला महत्व आहे, प्रयत्नवादाला महत्व आहे आणि वास्तववादाला महत्व. वास्तववाद हा फार महत्वाचा आहे जीवनामध्ये. आपण जर वास्तववाद स्वीकारला नाही आणि केवळ आपण आदर्शवादाच्या नादी लागलो ना तर जीवनामध्ये आपली फजिती होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून वास्तववादाला जीवनविद्येने फार महत्वाचं स्थान दिलं. तेव्हा प्रयत्नवाद, वास्तववाद आणि विकासवाद. तर सांगायचा मुद्दा, संतांनी सुद्धा प्रयत्नाला महत्व दिलेलं आहे आणि ते इतकं महत्वाचं दिलेलं आहे की अभ्यासाशिवाय काहीही नाही असं ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अभ्यासाचं महत्व त्यांनी पण सांगितलं. तेव्हा हे सगळं मी काय सांगतो आहे की तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणे दुरी सारुनिया, हे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे कठीण आहे आणि तसं शक्य पण आहे. पण पहिलं सद्गुरूकडून ते समजावून घेतलं पाहिजे. कारण सच्चिदानंद स्वरूप आपलं जे आहे पहिलं ते आहे पहिलं कळलं. म्हणून त्याचा पहिला बोध झाला पाहिजे. बुवा सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी आहे, हा पहिला बोध तर झाला पाहिजे. ह्याला बोधच नाही तर काय उपयोग आहे. म्हणून त्याचा पहिला बोध झाला पाहिजे. आणि हा जो बोध आहे ना हा महत्वाचा आहे. सद्गुरू हा बोध देतात पहिला की तुझ्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्षपणे कसं नांदतं, कल्पनेने नव्हे प्रत्यक्षपणे कसं नांदतं हे पहिलं सांगतात. मग नंतर त्याची ओळख करून देतात. मग त्याची ओळख करून देतात कोणाची, त्या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख करून देतात. मग त्याला पाहायचं कसं ते शिकवतात. आपलं जे ज्याला आपण हृदयस्थ ईश्वर म्हणतो, हृदयस्थ परमेश्वर म्हणतो, त्याला पाहायचं कसं हे मग सद्गुरू शिकवतात. आणि मग सद्गुरूने एकदा त्याला पाहायचं कसं हे शिकविलं म्हणजे बोध झाला. मग ह्याला साधना शिकवितात. अरे बाबा ही साधना कर आता. मग ही साधना शिकविल्यानंतर मग त्याला शोध लागतो त्या आपल्या वस्तूचा, आपल्या ठिकाणी असणारं हे जे सच्चिदानंद स्वरूप त्याचा शोध लागतो. आणि शोध त्याचा लागला की मग त्याला त्या स्वरूपाचा वेध लागतो. म्हणून हा वेध लागणं जो आहे ना हा महत्वाचा भाग. म्हणून एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पाय रवू झाला संचारू नवल, संचारू नवल. पाय रवू झाला संचारू नवल, संचारू नवल. वेदे विंधान लागले म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. पाय रवू झाला संचारू नवल, संचारू नवल. इथं वेद लागला असं म्हटलेलं आहे. आणि वेद लागल्याची खूण काय म्हणे विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संत ज्याला विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा त्यांना तो वेद लागलेला असतो, त्या वेदातून विठ्ठल विठ्ठल येतो. आणि बाकीचे जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतात ते अभ्यास म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ह्या संतांचा विठ्ठल म्हणण्याचा आणि बाकीचे माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्याच्यामध्ये जमीन अस्माचं अंतर आहे. एकाचं काय देव मिळावा म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि संत देव मिळाला म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. कळलं ना. देव मिळावा म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणणं किंवा नामस्मरण करणं आणि देव मिळाला म्हणून नामस्मरण करणं या दोन फरक नाही का. एकामध्ये तो नामस्मरण करतो आणि दुसऱ्यामध्ये संत नामस्मरण करत नाही, त्यांच्याकडून नामस्मरण होतं. तो सतत स्मरणातच असतो, तो सतत स्मरणातच असतो. आणि असं जे स्मरण जे आहे ना हे स्मरण संतांना अभिप्रेत की
तुम्ही सतत स्मरणात असलं पाहिजे. आणि हे सतत स्मरण तुमच्या ठिकाणी सतत करायचं नसतं, ते आपोआप होतं. आणि असं होण्यासाठी त्याची सुरुवात कशी आहे? अभ्यास. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. तर येईल तसं रामकृष्ण हरी म्हण. करता 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 तुझी प्रगती होता 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 मग आपोआप तुझ्या ठिकाणी नामस्मरण सुरू होईल, असं संतांना अभिप्रेत आहे. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाणी दुरी सारोनिया. येथे ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात पाहता पाणी दुरी सारोनिया, हे फार महत्वाचं आहे. सर्व साधनेचं जो रहस्य ज्याला आपण म्हणतो ते रहस्य या ठिकाणी भरलेलं आहे. की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाहता पाहता पाहणं सरत आणि पाहिलं जातं. गंमत अशी आहे की पाहता पाणी दुरी सारोनिया, पाहणं दूर सारायचं आणि पाहायचं, हे भाषा जी आहे ना ही थोडी बदलली पाहिजे. ती बदलली म्हणजे असं की त्याच्यामध्ये जी एक कृत्रिमता आहे तशी कृत्रिमता प्रत्यक्षात नाहीये. ती अशी की पाहता पाहता पाहणं आपोआप सरतं आणि आपोआप ती वस्तू पाहिली जाते, ही वस्तुस्थिती. म्हणजे अभ्यास जे करतात त्यांनाच हे मी काय म्हणतो ते कळेल, नाही तर कळणार नाही. म्हणून पाहता पाणी दुरी सारोनिया याच्यामध्ये राजविद्या राजगुह्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सर्व संतांनी आपापल्या ग्रंथामध्ये हा विषय मांडलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समर्थ रामदास स्वामी सांगतात, पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. म्हणजे आपण आपणाला पाहणं, याला आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे त्यांनी. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं म्हटलं. त्याचप्रमाणे स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी सांगतात, आपण दृष्टा दृश्य गगन, त्या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे, त्या जाणीवे माझी मन, होता सोहंभावे लीन, सच्चिदानंद श्रीहरी घडे नित्य दर्शन, असं एके ठिकाणी स्वामी स्वरूपानंद म्हणतात. तर मुकुंदराज म्हणजे मराठीमध्ये आद्य कविता जी केली ती पहिली मुकुंदराजाने केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्याही अगोदर मुकुंदराजाने आणि कविता केलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की उफराट्या दृष्टीचे पाहणे, ते दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पाहत या मुळाशी जाणे स्वस्वरूपेसी, असं मुकुंदराज त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात. म्हणजे इथे प्रत्येक जण भाषा फक्त वेगळी बोलतो आहे, पण सांगतात ते एकच सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच सांगतात, चित्त परतोनी पाठीमोरे ठाके, आणि आपण ते आपण देखे, देखत खेळ म्हणे तत्व ते मी, तिये ओळखी सरिसे, सुखाच्या साम्राज्य बैसे, चित्त समरसे विरोणी जाय. म्हणजे इथे सुद्धा ज्ञानेश्वर महाराज तोच विषय वेगळ्या शब्दात सांगतात. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आपल्याला, तुका म्हणे मन उफराटे होय, तरी हे अपाय मावळती, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर एके ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात की सोहम नो हे वारा, पंचमहाभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणे, एका जनार्दनी आप आपणाशी देखणे, साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. म्हणजे या ठिकाणी सगळे संत जे सांगतात ते एकच सांगतात. तुकाराम महाराजांनी आणखीन सुंदर शब्दात सांगितलंय, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतून. किती सुंदर शब्दात सांगितलंय पहा. आता ही जी साधना आहे, ही साधना कठीण आहे. याचं कारण असं की आपण आपल्यालाच पाहायचंय. आता आपण आपल्याला पाहायचं म्हणजे आपण म्हणजे कोण, ह्या इथे मुख्य प्रश्न. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे सच्चिदानंद स्वरूप मी, असं म्हणणारी शुद्ध जाणीव म्हणजे आपण. म्हणजे खरी जी वस्तुस्थिती आहे ना
ती अशी आहे की सच्चिदानंद स्वरूप जे आहे, ते सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते जाणण्यासाठी जी जाणीव लागते ती जाणीवच आपण. म्हणजे आपण जे जाणायचं आहे आणि ज्याने जाणायचं आहे ते दोन्ही एकच आहे. त्यामुळे ही सर्व गोष्ट कठीण होऊन बसलेली आहे. याचं कारण हे की आपण आपणालाच पाहिजे. आपण म्हणजे कोण, तर ती शुद्ध जाणीव. आणि ही जी शुद्ध जाणीव आहे त्या शुद्ध जाणीवेने स्वतःच आणि भान घ्यायचं आहे, स्वतःच आणि स्वरूप पाहायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आणि पाहता 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 स्वरूपाकार व्हायचंय. अशी ही साधना आहे. ही साधना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कठीण आहे. याचं कारण का, तर आपण आपल्यालाच पाहायचंय. आणि आज आपण आपणाला ओळखतो फक्त शरीराच्या अंगाने. आज आपण आपल्याला ओळखतो म्हणजे काय, आता मला लोक ओळखतात म्हणजे काय, वामनराव पै. आणि मी स्वतःला ओळखतो म्हणजे सुद्धा त्या शरीराच्याच अंगाने लोक मला पाहतात आणि ओळखतात. आणि मी सुद्धा माझ्या ठिकाणी शरीराच्याच अंगाने पाहतो आणि मी ओळखतो स्वतःला. आज अशी परिस्थिती सामान्य माणसाची झालेली आहे. ती अशी की तो शरीराच्या अंगानेच व्यवहार करतो, शरीराच्या अंगानेच स्वतःला ओळखतो, शरीराच्या अंगानेच जग त्याला ओळखतं. आणि त्याच्या ठिकाणी त्यामुळे ही जी देहबुद्धी ज्याला आपण म्हणतो ती इतकी परिपक्व झालेली आहे, इतकी दृढ झालेली आहे की ती सामान्य माणसाला सोडता येत नाही, तोडता येत नाही. आणि स्वरूपाच्या दिशेने त्याला झेप घेता येत. ह्याच्यामध्ये आणखीन पुष्कळ भाग आहे, तो आपण हळूहळू पाहू. पण सांगायचा मुद्दा म्हणजे हे जे कठीण होऊन बसलेलं आहे त्याचं कारण हे. तर ही जी साधना आहे, ही साधना वाल्मिकी ज्याला आपण म्हणतो, वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याने सुद्धा ही साधना केली होती. नारद मुनीने त्यांना ती शिकवली होती. आपण म्हणतो वाल्या कोळी मरा 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 म्हणत होता. उफराट्या नामे वाल्या कोळी तरला असं आपण म्हणतो. तर लोकांचा समज काय आहे, उफराट्या नामे वाल्या कोळी तरला म्हणजे उफराटं नाम म्हणजे त्याला राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा मरा म्हणायचा. असं सर्व ठिकाणी सांगितलं जातं की वाल्या कोळ्याला राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा मरा म्हणत होता. आणि मरा मरा म्हणता 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 त्याला रामाचं दर्शन झालं, त्याला साक्षात्कार झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला वगैरे वगैरे सांगितलं जातं. पण हे खरं नाही. तुम्ही एक लक्षात घ्या की वाल्या कोळी हा उत्तर हिंदुस्थानातला आहे आणि आपण ज्याला कोळी इथे म्हणतो तसा तो कोळी नव्हता. इथे आपण ज्याला कोळी म्हणतो त्याला फिशरमन असं आपण म्हणतो. आणि तिथे ज्याला कोळी म्हणतात त्याला पारधी म्हणतात. म्हणजे आपल्याकडला कोळी हा फिशरमन म्हणजे मासे पकडणारा, तर तिकडला कोळी आहे तो पारधी आहे म्हणजे पक्षी पकडणारा. तर हा जो पारधी आहे कोळी, वाल्याचा वाल्मिकी झाला, हा जो वाल्या कोळी आहे हा पारधी होता. आणि तो आपला मूळ धंदा सोडून तो वाटमारीचा धंदा करू लागला. चोऱ्या करणं, लोकांना पकडून मारणं, त्यांना लुटणं, दरोडेखोरी करणं वगैरे वगैरे प्रकार तो करत होता. आणि हा वाल्या कोळी हा उत्तर हिंदुस्थानामध्ये आहे आणि उत्तर हिंदुस्थानातला माणूस मरा मरा म्हणत नाही किंवा मारा मारा म्हणत नाही, तो मारो मारो म्हणतात. ते काय म्हणतात, मारो मारो असं म्हणतात. तेव्हा वाल्या कोळीला राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा मारा म्हणत होता, ही गोष्ट काही खरी नाही. मग ह्याच्यातलं खरं तत्व काय आहे ते मी सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाल्या कोळीला जो भेटला ना, नारद मुनी भेटले. आणि नारद मुनी हे सामान्य माणूस नाही, त्यांना आपण देवर्षी नारद म्हणतो. आपण त्यांना काय म्हणतो, देवर्षी नारद. आणि ह्या नारदाची एवढी योग्यता, ते विद्वान तर आहेतच, होतेच, पण त्यांची योग्यता अशी की त्यांना कुठेही जायला मनाई नाही. ते त्रैलोक्यामध्ये ते संचार करायचे. आणि त्यांना कोणी इथे राक्षसाकडे गेले तरी त्यांचा सत्कार, देवांकडे गेले तरी सत्कार, आणि माणसामध्ये गेले तरी त्यांचा सत्कार. त्यांना कुठेही मज्जाव नसायचा. असे नारद मुनी मोठे विद्वान
असे नारद मुनींना वाल्याकोळी भेटलेला आहे. आणि त्या नारद मुनीने वाल्याकोळीला उफरट नाम दिलं की ज्या नामाने वाल्याकोळी तरला तो वाल्याकोळी काय मरा मरा म्हणणार. आणि ज्याला मरा मरा म्हणता येतं त्याला राम म्हणायला अडचण काय? साधा कॉमन सेन्स आहे. ज्याला रा म्हणता येतं त्याला राम म्हणायला अडचण काय? काहीच अडचण नाही. तेव्हा हे जे सांगितलं जातं हे हरिकथा, कळलं की नाही? कथा निरूपण करणारे जे असतात ते बहुतेक सगळे हे सांगतात, परंतु हे खरं नाही. तर ह्याच्यामधला खरा भाग असा आहे की वाल्या कोळ्यांनी जे रामनाम घेतलं ते उफराट नाम घेतलं. उफराट नाम घेतलं म्हणजे उफराट्या दृष्टीने रामनाम घेतलं, हे लक्षात घ्या. उफराट्या दृष्टीने त्यांनी रामनाम घेतलं आणि म्हणून तो रामच म्हणत होता, पण तो उफराट्या दृष्टीने म्हणत होता. म्हणजे आपण आपणाला पाहत पाहत तो राम 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 असं म्हणत होता. नाहीतर राम 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 सीताराम सीताराम असा तो राम राम म्हणत नव्हता, हे लक्षात घ्या. तो राम राम जो म्हणत होता ना, राम 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 सीताराम किंवा राम 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 असंही म्हणत नव्हता. त्याची म्हणण्याची पद्धत अशी, राम 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 असं तो म्हणत होता. आणि म्हणत असताना तो स्वतः आपणाशी आपण पावे आपणाशी आपण पाहत होता. दृष्ट्या माझी दृष्टी मुरवत मुरवत तो पाहत होता. आणि असं पाहता पाहता पानं दूर सारून त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झाला, अशी वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती आपण विसरलो आणि उगीच आपण म्हणतो तेव्हा मरा मरा म्हणत होता आणि त्याला रामाचा साक्षात्कार झाला वगैरे, हे खरं नाही. तेव्हा राम ज्याला आपण म्हणतो हा राम सुद्धा तो राम नव्हे. पुन्हा रामाचा साक्षात्कार झाला म्हणजे तो राम नव्हे, म्हणजे धनुर्धारी राम नव्हे. तर हा राम म्हणजे आत्माराम. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. असा हा जो राम जो आपल्या हृदयामध्येच आहे. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. असा हा जो ईश्वर आपल्या हृदयामध्ये वास करतो त्यालाच आत्माराम असं म्हटलेलं आहे. आणि रामनामाचा जप शंकर करायचा, तो या रामनामाचा जप करायचा, अयोध्येचा राम नव्हे. आता पुष्कळ लोकांचा असा समज आहे की शंकर अगोदर आणि रामचंद्र अयोध्येचा राम नंतर, मग शंकराने रामनाम घेतलंच कसं वगैरे वगैरे प्रश्न आम्हाला विचारतात. प्रवचनाच्या वेळेला आम्हाला लोक विचारतात. तेव्हा खरी वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी जे रामनाम घेतलं शंकराने, ते रामनाम म्हणजे आपण समजतो ते अयोध्येचा राम नव्हे, ते राम म्हणजे आत्माराम. वाल्या कोळ्यांनी सुद्धा जे राम राम म्हटलं, तो राम म्हणजे आत्माराम, तो हृदयामध्ये आहे, जे त्याचं स्वरूप आहे. ते स्वरूप पाहता पाहता आपणाला आपण पाहता पाहता त्याला आपला म्हणजे स्वरूपाचा साक्षात्कार झाला. आता हा जो अभ्यास आहे हा अभ्यास सद्गुरू शिकवतात. हा अभ्यास सद्गुरू शिकवतात. सद्गुरू काय करतात? सद्गुरू त्याला सांगतात प्रथम डोळे मीट, डोळे मीट. आता पुष्कळ वेळेला काय होतंय, बहुतेक लोक जे ध्यान करतात ना ते ध्यान नुसते डोळे मिटून बसतात, कळलं की नाही? बऱ्याचशा गुरूंना सुद्धा हे ज्ञान माहीत नाही आहे. उफराट्या दृष्टीस पाणी वगैरे हा प्रकार बऱ्याचशा गुरूंनाही माहीत नाही. तर ते काय सांगतात, ध्यान करा म्हणून सांगतात. मग ते कुठल्या तरी एखाद्या ओमवर ध्यान करतील किंवा कुठल्या तरी बिंदूवर ध्यान करतील त्राटक, किंवा कुठल्या तरी एखाद्या फोटोवर ध्यान करतील, एखाद्या मूर्तीवर ध्यान करतील. अशा तऱ्हेने ते कशावर तरी ध्यान करतात. आणि काही लोक नुसतेच डोळे मिटून बसतात. तर डोळे मिटून बसणं म्हणजे अंतर्मुख होणं नव्हे. नाहीतर पुष्कळांचा असा समज आहे की डोळे मिटून बसणं म्हणजे अंतर्मुख. तशी वस्तुस्थिती नाही. डोळे मिटले म्हणजे तो अंतर्मुख झाला असं नव्हे. मग अंतर्मुख कशाला म्हणतात की तुझ्या अंतर म्हणजे तुझं जे मन आहे त्या मनाचं जे मुख आहे ते मुख देवाच्या दिशेने होणं याला अंतर्मुख असं म्हणतात. म्हणजे अंतरात्मा जो आहे
तो अंतरात्मा म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं शुद्ध सच्चिदानंद स्वरूप, त्या दिशेने ज्या वेळेला तुम्ही पाहता त्यावेळेला त्याला अंतर्मुख असं म्हणतात. म्हणून प्रथम सद्गुरू आपल्याला देव दाखवतात. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी पाहायचं कसं हे ते पहिलं शिकवितात. ते शिकविल्यामुळे त्याला काय पाहायचं हे कळतं, कुठे पाहायचं ते कळतं, कसं पाहायचं ते कळतं, का पाहायचं ते कळतं. आणि हे सर्व सद्गुरू प्रथम समजावून सांगतात. आणि मग त्याला याचा उलगडा झाल्यानंतर मग तो जेव्हा डोळे मिटून बसतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याची दृष्टी अंतर्मुख झाली असं म्हटलं. आणि म्हणून अंतर्मुख होणं म्हणजे डोळे मिटून बसणं नव्हे. नाही तर लोकांचा असा समज आहे आणि डोळे मिटून काहीतरी ध्यान करतात, अर्थात ते वाईट आहे असं म्हणणं नाही, माझं म्हणणं नव्हे. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरं, पण बरं म्हणजे खरं असं नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी डोळे मिटून नुसतं बसणं म्हणजे अंतर्मुख नव्हे, तर अंतर्मुख याचा अर्थ असा की आपल्या ठिकाणी असणारा जो अंतरात्मा, ज्याला आपण आत्माराम असं म्हणतो, जे सच्चिदानंद स्वरूप आहे, तिथे आपली दृष्टी जाणं म्हणजे अंतर्मुख. आणि म्हणून डोळे मिटून अंतर्मुख प्रथम व्हावं लागतं. आणि नंतर डोळे उघडून सुद्धा त्याला अंतर्मुख होता येतं हे शब्द लक्षात ठेवा. म्हणजे अंतर्मुख होणं, डोळे मिटून आणि डोळे उघडे ठेवून सुद्धा अंतर्मुख होणं, ह्या दोन्ही गोष्टी मग जमायला लागतात. कळलं की नाही? अभ्यासाने एकदा तो परिपक्व झाला की त्याला डोळे मिटूनच ध्यान करायला पाहिजे असं नाही. किंबहुना तो ध्यानातच असतो, तो स्वरूपाच्या स्मरणातच असतो. त्याला स्वरूपाचं ध्यान वेगळं करावं लागत नाही, तर तो तिथेच असतो, त्यातच असतो आणि तिथूनच त्याचं सगळं चाललेलं असतं. म्हणून नामदेव महाराजांनी एके ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे, परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर असं म्हण. परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. म्हणजे परेच्या पलीकडला जो प्रांत आहे म्हणजे स्वरूपाचा प्रांत, त्या स्वरूपाच्या प्रांतामध्ये नामदेव महाराज म्हणतात आम्ही असतो, राहतो आणि तिथून आमचं जीवन चाललेलं असतं. ही गोष्ट एकदा लक्षामध्ये ठेवली की हा जो प्रांत आहे की ज्या प्रांतामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, तो प्रांत हा साधा सुद्धा प्रांत नाही. अहो, आपल्याला अमेरिकेला जर जायचं असेल तर पासपोर्ट काढावा लागतो, व्हिसा काढावा लागतो, इंटरव्ह्यू द्यावा लागतो, नाना तऱ्हेचे कागदपत्र आपल्याला प्रोड्यूस करावे लागतात, तेव्हा तो आपल्याला पासपोर्ट देतो. पण तरी सुद्धा देईलच अशी खात्री नाही. कधी कधी सर्व करून सुद्धा तो पासपोर्ट व्हिसा देत नाही. म्हणजे आधं दुसऱ्या प्रांतामध्ये जर जायचं झालं तर आपल्याला या खटाटोपी कराव्या लागतात. आणि एवढं केल्यानंतर मग आपण परप्रांतामध्ये प्रवेश करतो. आणि इथे तर जीवाचा प्रांत ओलांडायचा आहे आणि शिवाच्या प्रांतामध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणजे इथे पासपोर्ट नको, म्हणून पासपोर्ट देतात सद्गुरू. आणि व्हिसा कोण देतात? हृदयस्थ सद्गुरू. म्हणजे सद्गुरू दोन्ही ठिकाणी सद्गुरूच. कळलं की नाही? हृदयस्थ सद्गुरू आणि देहधारी सद्गुरू. देहधारी सद्गुरू पासपोर्ट देतात आणि हृदयस्थ सद्गुरू जे आहे ना ते व्हिसा देतात. तेव्हा त्याचा तो प्रवेश होतो. आणि असा जेव्हा त्याचा प्रवेश होतो त्यावेळेला ते म्हणतात आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे. म्हणजे आनंदी आनंद एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ.
अनाथाचा नाथ जनार्दन जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ. किती सुंदर सांगितलंय. ते म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. आता या शब्दाला महत्व आहे. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, म्हणजे जगन्नाथाच्या चरणावर तुम्ही जेव्हा चित्त ठेवाल, डोकं नव्हे. नाही तर देवाच्या मूर्तीवर डोकं सगळे ठेवतात, कळलं की नाही. आणि डोकं ठेवताना सुद्धा जपून ठेवतात. बघा, कुठल्याही देवळामध्ये मूर्ती असते, ती मूर्ती दगडाची असते, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. त्या मूर्तीच्या पायावर आपण जेव्हा डोकं ठेवतो, तेव्हा डोकं ठेवणारा भक्त, स्वतःला समजतो भक्त, तो इतकं जपून ठेवतो की कपाळाला टेंगूळ येणार नाही याची तो खात्री करून घेतो, सावधता बाळगतो, कळलं की नाही. म्हणजे त्याला तो दगड आहे याची पूर्ण खात्री असते, पण तरी सुद्धा तो देव आहे असं आपलं मानतो आणि तिकडे डोकं ठेवतो. आता काही न करण्यापेक्षा हे करणं बरं. पण बरं याचा अर्थ ते खरं आहे असं नव्हे, हे मी पुन्हा सांगतो. तेव्हा एकनाथ महाराज काय सांगतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. आता म्हणजे कधी? चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवता आलं पाहिजे. मग जगन्नाथाचे चरण काय? सच्चित. जगन्नाथाचे चरण काय? सच्चित. सत आणि चित हे जगन्नाथाचे चरण आहे. आणि हे चरण तुम्ही धरलेत की जे मिळतं त्याला आनंद असं म्हणतात. त्याला स्वानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद, परमानंद असे निर्णय नावं त्याला मिळाले. तर असा हा जो आत्मानंद, अगदी करेक्ट शब्द म्हणायचा म्हणजे स्वानंद, असा हा जो स्वानंद जो आहे ना, हा स्वानंद आपल्याला प्राप्त होतो ज्या वेळेला आपण सत आणि चित ही दोन चरण जी आहेत देवाची, म्हणजे जगन्नाथाची, ही दोन चरण आपण जेव्हा धरतो तेव्हा आपल्याला जो मिळतो तो स्वानंद. आणि असा स्वानंद आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा आपण म्हणतो आपण जन्माला आलो, धन्य झालो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील. म्हणून त्या प्रांतामध्ये आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे. कुठल्या? परप्रांतात. परप्रांत म्हणजे परेच्या पलीकडला प्रांत, जो देवाचा प्रांत आहे, जो शिवाचा प्रांत आहे, जो ईश्वराचा प्रांत आहे. आज आपण जीवाच्या प्रांतात आहोत. आज आपण जीवाच्या प्रांतात आहोत. आपल्याला शिवाच्या प्रांतामध्ये प्रवेश करायचा आहे तर पासपोर्ट पाहिजे, व्हिसा पाहिजे, आणि तो जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला तिथे प्रवेश करता येईल. आता पुष्कळ वेळेला काय होतं, साधना करणारे बरेच लोक असतात, नामस्मरण करतात, हे करतात, ते करतात, ध्यान करतात, पुष्कळ लोक साधन करतात. आणि ते साधना करता करता काही लोकांना प्रकाश दिसतो, काही लोकांना नाद ऐकू येतो. तर त्यांना असं वाटतं प्रकाश दिसला, नाद ऐकू यायला लागला म्हणजे आता झालं, आपण आता पूर्ण झालं असं वाटतं. तर काही लोक असे असतात की ते एका विशिष्ट म्हणजे जीवाचा प्रांत आणि देवाचा प्रांत यांच्या सीमेपर्यंत जातात आणि तिथूनच ते परत येतात. त्याला आम्ही जीवाचा प्रांत, जसं आपल्याला एरवी परदेशाचा प्रांत आणि आपला प्रांत याच्यामध्ये नो मॅन्स लँड असते. नो मॅन्स लँड म्हणजे काय? ती लँड कोणाचीच नाही, त्यांची नाही ना आमची पण नाही. आता पाकिस्तान आणि हिंदुस्थान याच्यामध्ये नो मॅन्स लँड असणार आहेच. नो मॅन्स लँड याचा करते, ती लँड त्यांची नाही आणि आपली पण नाही, म्हणून ती मध्ये एक लँड असते. तसं पुष्कळ लोक जे असतात ते नो मॅन्स लँड पर्यंत जातात आणि तिथून ते परत येतात. तिथपर्यंत गेल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं. ते जे बरं वाटतं असं त्यांना जे वाटतं ना, ते वाटणंच असतं. तो स्वानंद त्यांना मिळालेला नसतो, पण त्यांना असं वाटतं की आपल्याला आता साक्षात्कार झाला. आणि मग ते सर्वांना सांगत सुटतात की मला प्रकाश दिसला साक्षात्कार, नाद ऐकू यायला लागला साक्षात्कार, सुगंध यायला लागला साक्षात्कार, थोडा आनंद वाटायला लागला साक्षात्कार, असं त्यांना वाटायला लागतं. आणि तिथून पुन्हा ते मागे येतात. ते मागे येतात हे सुद्धा त्यांना कळत नाही की आपण त्या तिथपर्यंत जाऊन आपण परत आलो हे त्यांना कळतं. आणि म्हणून इथे
सद्गुरूचं जे महत्व आहे ना ते नेमकं या ठिकाणी आहे की सद्गुरू तुम्हाला नीट शिकवतात ह्या सगळ्या गोष्टी की बाबा रे नो मॅन्स लँड नावाचा प्रकार आहे तो तू समजावून घे, तिथून तू परत येशील तर पलीकडे जायचं आहे आणि पलीकडे जाण्यासाठी तुला